नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, गिरीश महाजन यांना महिलेने सुनावले खडे बोल। काँग्रेसकडून महिलेच्या या कृत्याचं समर्थन, भाजपच्या आंदोलनाविरोधात काँग्रेसचा मोर्चा। आमचा काही पहिल्यांदा मोर्चा नव्हता, आम्ही संयम दाखवला। त्या महिलेने पाण्याची बाटली पण फेकून मारली। राग होता, त्यांनी तक्रार करायला हवी होती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन प्रकरणातील महिलेला अंबादास दानवेंचा पाठिंबा, महिलेला त्रास दिल्यास आम्ही तिच्या सोबत, दानवेंची प्रतिक्रिया। वाहतूक कोंडीने संतप्त महिलेने महाजनांना सुनावलं होतं। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळ लालपरीचे ब्रँड अँबॅसिडर रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख। राज्याच्या लालपरीची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी निर्णय। एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमासाठी प्रताप सरनाईकांची माहिती। मी आभारी आहे, मला राजदूत केलं। एसटीने लहानपणी वडिलांसोबत प्रवास केला, भविष्यात मी आणि पत्नी एसटी मध्ये दिसेन। लालपरीच्या ब्रँड अँबॅसिडर नंतर रितेश देशमुख यांची पहिलीच प्रतिक्रिया। व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळला, हिंगोलीत रस्त्यावर हळद जाळून शेतकऱ्यांचा निषेध। भाव वाढले नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हळद फेकू, आंदोलनाचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी। पेन ड्राईव्ह मधील 59 सेकंदाच्या फाईल संदर्भात चर्चा। प्रचार सोडून धनंजय देशमुख सुनावणीला हजर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 7 मे रोजी पुढील सुनावणी। पुण्यातील अप्पा बळवंत चौकात पीएमपीएल बसला भीषण अपघात। पीएमपीएल बस थेट दुकानात घुसली, परिसरात गोंधळाचं वातावरण। अपघातामुळे दुकानाच्या काचा, फर्निचर आणि मालाचं मोठं नुकसान। ई-केवायसी असतानाही 11 महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत नाही। संतप्त शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले, मदतीची मागणी। सांगलीतल्या नागठाणे येथे ओढ्यात दूषित पाण्यानं हजारो माशांचा मृत्यू। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत नागरिकांकडून तक्रार करूनही दुर्लक्ष। प्रदूषण मंडळाच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।